राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। ज्याचा खावा ठोंबरा त्याचा राखावा उंबरा। आपल्या वालबालरची म्हणे भाषेत बदल नाही काय नाही, आपला हाय ह्यो रामराटा चालूच राहणार आहे असा विषय। आणि कोण काय म्हणतं कोण काय येतात, मी तुम्हाला जास्त टेन्शन देत नाही, मला बी टेन्शन घेत नाही। ह्यांनी किती बी नाही आगरू द्या, पाळी कशी घालायची मी ठरवतो आता। हां, तसं काय फरक पडत नाही। आजची जी घटना आहे ही घटना जळगाव जिल्हा धरणगाव तालुका आणि गावाचं नाव आहे भवरखेडा। आता ह्या भवरखेड्यामध्ये प्रकाश दोबी नावाचा जो मुलगा आहे, थोडंसं विषय वेगळा आहे त्या मुलाचा की जन्मजात त्याला मांडीपासून खाली जे आपल्या कमरेपासून खाली जे मांड्या असतात आणि मांड्या आणि पाय हे पोलिओनी म्हणजे तो अपंग जन्माला आला। आता असं म्हणतात सटवी माणसाचं बाग गेले ते ह्याचं नशीब या प्रकाशचं काय लिहिलं होतं सटवीनी पुढं तर आपण बघणारच आहे। पण मांड्या बारीक आणि ही पोरगलंही देखणं गोरगोमट, पण आई वडिलांसाठी मुलगा कसाही असू द्या, अनेक अपंग मुलाला जन्माला त्यात आई वडिलाचं प्रेम तसं सुद्धा त्या बाबतीत कमी नसतं, काय नसतं। फक्त त्यांना एक्स्ट्रा काळजी असते की माझ्या पोराचं कसं होणार, माझ्या पोराचं भवितव्य काय असा विषय असतो। त्या वडिलांचा, त्या प्रकाशच्या वडिलांचा जीव, रामभाऊचा जीव अख्खा त्या पोरात ह्याच्यात। आणि कुलते पोरग पण ते अपंग जन्मलं, जन्मू द्या। त्यांच्याकडे शेती होती, त्या शेतीतून जेवढं उत्पन्न येईल त्यांनी अनेक प्रकारे उपचार करून बघितलं, पण काही फरक पडला नाही। म्हणले आता हे असंच राहावं लागणार। पण फक्त पाय सोडले तर पूर्ण शरीर चांगलं, दष्टपुष्ट चांगला मुलगा अगदी। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसा तो मुलगा शाळेत घातला त्याला व्हीलचेअर नेणं आणणं सगळं त्यांनी केलं व्यवस्थित। 9वी झाली, 10वी झाली। डोक्याला काय एवढा तो सुपर नव्हता, पण धार्मिक होता, त्याच्या पूजा अर्चा करायचा, स्वतःची सगळी कामं स्वतः करायचा। आणि अत्यंत चांगले संस्कार मिळाल्यामुळं त्या मुलांनी त्याला व्यायामाची आवड, जरी पाय अपंग किंवा कसं असलं तरी मांड्या त्याच्या बारीक बारीक होत्या। तुम्हाला सांगतो म्हणजे अपंग पोलिओचा विषय कसा असतो तुम्हाला माहिती आहे। डंबेल्स लोखंडी 8-8 किलो वजनाचे डंबेल्स घेऊन तो जो व्यायाम करायचा, त्याची छाती चेस्ट म्हणतात त्याला, आणि बाजू बिजू एकदम असा वर फार देखना। आणि तसा तो वडिलाला कोणाला वाटतं की आपल्या पोराचं 2 हात व्हावा, कोणीतरी मुलगी द्यावा। मी म्हणतो थोडी लंगडी पांगडी का असाना किंवा एखादी नांदत नसलेली घटस्फोटीत का असाना, पण त्याचं मुलाचं लग्न पाहणं आणि नातवंड खेळवणं ही प्रत्येक पुरुषाचं स्वप्न असतं। आणि नातू हा त्या पुरुषाचा, प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यातला शेवटचा मित्र असतो। हा, त्या नातवाला त्याचं बालपण तो स्वतःच पाहतो आणि तो जगतो, हे महत्त्वाचं आहे। आता हे जे कळण त्याला हे नाही, ते आईबाप सोडून लांब राहतात, सिटीत राहतात, त्या आईबापा त्या नातवाचं सुख मिळत नाही, त्याचा फोनवरचा आवाज ऐकल्यासाठी काय आतुर होतात कान हे आजोबा झाल्याशिवाय कळत नाही। आता म्हणले लग्न तर करायचंय, पण आता या पोरगी कोण दिन मग ह्यांनी पाहुणं रावळं, जवळचे मित्र परिवार नातेवाईक सगळीकडे जवळ खांगाळून बघायला सुरुवात केली। पाहुणं आता आपल्याकडं कसं असतं लग्न असेल, काही कार्यक्रम असेल, कोणाची मयत असेल, 13-10 4 माणसं भेटतात, त्यांना असा विषय सांगतो बा असा मुलगा आहे आपल्याला करायचं। आणि परिस्थिती घरची मीडियम होती, चांगली होती म्हणजे, आणि त्या मुलाला काहीतरी व्यवसाय टाकून द्यावा म्हणून त्यांनी एक टपरी टाकून दिली, चांगली चालायची टपरी, 1000-1500 रुपये रोजचे, आणि त्याचा पण टाईमपास व्हायचा। त्याच्या जीवनामध्ये हा जो प्रकाश आहे, प्रकाश दोबी, हा अत्यंत सुखी होता। हा, आईवडिलाचं प्रेम होतं, व्यायाम करायचा, सगळं समाजाची ओळखी स्वभावाने चांगला होता। एखाद्या आडल्या नाडल्याला 100-200 रुपये द्यायचा बी, व एखादी गरीब महिला आले की त्याला बाबा 500 लाईट बिल भरायला नाहीत, बाबा मी कामाला जाऊन फिरते तुझं, देऊन टाकायचा। माणूस एकदम चांगला। ह्या माणसाच्या म्हणजे माझं सांगण्याचा उद्देश काय आहे, जो चांगलं आहे ना त्याच्या बाबतीत चांगलं घडलं पाहिजे महाराज, त्याच्या बाबतीत वाईट नाही घडलं पाहिजे। ह्या मुलाचा विषय असा आहे की ह्याचे लग्न करायचं जसं ठरवलं तसं वडिलांनी तपासणी केली सगळीकडे, कुठं जुळते का मिळते का। काही लग्न जमावणारे टगे असतात, अर्ध्या तोळ्यावाले, 5000वाले, 20,000वाले जमून आतल्या हाताने पैसे घेतात, ते त्यांना कामाला लावलं। मग ठीक आहे, तुझं पेट्रोल जळतंय, वेळ जातोय, जाऊन दे बा, 5000 गेलं तर गेलं, 10,000 गेलं तर गेलं। अशा प्रकारे यांनी एक ठिकाणी यांना जागा मिळाली, पोरीचं नाव ज्योती।
जामनेर तालुका वाकदगाव, ह्या वाकदगावची पोरगी ज्योती, ह्या ज्योतिषी नुसता फोटो पाहिला प्रकाशने, आयला म्हणला ही पोरगी, म्हणलं हिला तर चांगला बंगल्यावाला स्विफ्ट I-20 मध्ये फिरणार एका पायावर तयार होईल, ही पोरगी कसं काय मिळते? नाही नाही म्हणले करायची, आपल्याला हीच मुलगी करायची. मुलींनी संमती दाखवली, मुलीच्या वडिलांची संमती आहे. आणि ही जी ज्योती आहे ही काय प्रकार आहे बघू आपण. ज्योती म्हणजे दिव्याची वात. हा, नावं बी अशी पवित्र असतात काय काय की बुवा लय भांगार माणसाला अशी नाव कशी काय मिळते देव जाणे बाबा. माझा कलियुग असेल त्यामुळे मिळत असतं कदाचित. ज्योतीचा विषय असा होता घरी की जशी 8वी 9वीच्या पुढं पोरगी गेली, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे शुद्ध बीजापेटी पोटी फळे रसाळ गोमटी. जर बीज जर अशुद्ध असन, एखादी आजी जर तिची पळून गेली असन, एखादी तिच्या आईने काय कार्यक्रम केला असन, जबरदस्तीने घरच्याच्या विरोधात लग्न केलं असन, तर आपत्य तसंच होणार. हा म्हणजे असा विषय आहे. म्हणजे जे झाड लावणार ना त्याचंच उगवणार आहे. हिला संस्काराला कुठं कमी पडलं का काय झालं? तर मला ह्या घटनेत शिला निम्फोमियाचाच आजार असला पाहिजे अशी दाट शंका येते. पण आपला समाज तेवढा जागृत नाही. आत्ता माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी भरपूर पालकांना सांगतोय, सगळ्यांच्या कानापर्यंत हा विषय मध्ये आधी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय की 8वी नंतर जसं त्या मुलीला, आता स्त्रीरूपं बरीच असतात तुम्हाला सांगतो. बालरूप असतं, म्हणजे लहान बाळ त्यात असते किंवा रांगणारी, हे स्त्रीरूप हे परमेश्वराचं स्वरूप असतं. बालरूप सगळ्याचं सारखंच असतं. कौमारी अवस्था जी आहे की बाबा शरीरात काही हार्मोन्स तयार होतात, काही बदल तयार होतात. म्हणजे थोडक्यात कसं निसर्ग कसा आहे माहिती आहे का, की जन्माला घालणे, जन्मानंतर बाल्य अवस्था, तरुण्य अवस्था, म्हणजे काय त्याचं काम काय माहिती आहे का, आपल्यासारखाच दुसरा एखादा प्राणी तयार करणे. आपल्यासारखाच प्राणीच म्हणायचं, माणूस प्राणीचे म्हणजे आपल्यासारखे जीव जन्माला घालणे आणि त्या जीवांचं संगोपन करून कुठपर्यंत करायचं, जोपर्यंत ते स्वतःचं अन्न कमीत नाही तोपर्यंत करायचं. नंतर डोकं लावायचं काम नाही. म्हातारी अजून डंगरी झाली पार तरी पोराच्या नावे जमीन करून देत नाही, त्यांना खायला सुद्धा जमीन देत नाही, असा विषय. त्याचा वाटा म्हातारीने स्वतःचा ठेवून ते पोरांना दिलं पाहिजे, त्यांना करून द्या ना काहीतरी. त्याला लेकरं बाळ आहेत, त्याच्या बायका आहेत, लय विषय समाजाचं गण आहेत. मला जे फोन येतात ना, लय वेगवेगळे विषय, लय खतरनाक विषय आहेत लोकांचं, काय सांगायचे. पण जगात सुखी कुणी नाही, मी सोडू ना, असा विषय. तर हे सगळं चालू असताना त्या पोरीची जशी कौमार्य अवस्था आपण म्हणतो 12-13 वर्षी, जेणेकरून पाळी चालू झाली, मग ते शारीरिक बदल होतात. आणि निसर्ग तिला काम का देतो की तुझ्यासारखा जीव जन्माला घाल. त्याच्यासाठी ते अवयव विकसित होतात, त्याच्यासाठी शरीर विकसित होतं, चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येतं. हा, आणि पहिले बाळात पण झालं की 70% तेज तोंड वाचून जातं. ती बाई पार अशी एखादी आंबा रसभरीत आंबा कसा पिळून पिळून त्याची ती चोथा राहतो तशी होऊन जाते. हा निसर्ग आहे. आणि हे जे समाजबंधन आहेत की लग्न बिग्न, हे त्याचीच प्रोसेस आहे. ती फक्त समाजमान्य पद्धती आहे की प्रजनन करण्यासाठी नर आणि मादी एकत्र आणायची, साधा विषय, सोपा विषय. ह्या केसमध्ये काय होते, ह्या ज्योतीला जशी तारुण्यावस्था झाली, ती म्हणली ही पुरी बिरी सागर गोट्यान काचा पुरी खेळण्यात काही अर्थ नाही, हे थोडा वेगळा खेळ खेळला पाहिजे. अशा प्रकारे त्याला मुलींची आवश्यकता अजिबात नाही म्हणली, त्यासाठी पोरं पाहिजेत. आणि मग ती 1-2 पोरांसंग ती कार्यक्रम झाल्याच्या पुढं ती बापाच्या डोक्यात आला, म्हणला ही रेड लाईट लागली बाबा, ही आपली गाडी प्रपंचाची लोक व्हायच्या कामाला, ही बापले हुशार. म्हणला ही अवलाद ऐकला, मला ही कुणाच आहे, माझंच आहे का, ही अशी लय त्रास द्यायला लागली. त्या पिरियडमध्ये त्या बापाने त्या मुलीला, तो एक आजार आहे निम्फोमिया, जेणेकरून म्हणजे त्याची जी वासना आहे त्या मुलीची प्रचंड वाढते. तिच्या डोक्यात 24 तास तोच विषय, जेणेकरून कसंही करून ती वासना शांत करण्यासाठी. आणि फार म्हणजे असं चरणसीमेवर त्या सुख जाण्यासाठी ते प्रोसेस चालू असते. चरणसीमेवर गेलं समजा, तिची तृप्ती झाली तरी 2-3 तासांनी तीच प्रोसेस चालू होती. फार भयंकर रोग आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ना अमेरिकेतला बदल 2 मिनिटात सांगतो, ऐका. अमेरिकामध्ये जशी मुलगी किंवा प्रगत देशात वयात येते, ती आई मुलीला ते हे कंडोम म्हणतात, ह्या गर्भनिरोधक गोळ्या, ही तुंबडी, ही चुंबडी, काय त्यांचं ती वेपन असते, वेपन नाही आपलं सॉरी, जी काय औषध प्रणाली असते जेणेकरून गर्भ राहू नये, त्याची माहिती करून देते. का
तर बाई जे काही कर, तू महत्वाची, तुझा देह महत्वाचा आहे, तुझं अस्तित्व महत्वाचं आहे. शरीर सुख हा इतका इम्पॉर्टंट विषय नाही. असं तिला पटवण्यात येतं, सांगण्यात येतं. इतकी कम्युनिकेशन, इतकी मैत्री आईच्यात आणि पोरीच्यात असते. आणि हे केलं पाहिजे, हे झालं पाहिजे आपल्या समाजात सुद्धा. म्हणजे तू म्हणजे 12, 13, 14 वर्षी सांगते की तू आता सेक्स, एक प्रकारची सेक्सला परवानगी असती, एक प्रकारे ते संबंध ठेवायला परवानगी असती. आणि मग त्यांच्यात बघा 8 लग्न, 10 लग्न, 12 लग्न, ती त्यांची संस्कृती. त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं नाही. आपल्या महाराजांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, आपल्या धर्माचा स्वाभिमान बाळगा आणि दुसऱ्या धर्माचा आदर करा, संपला विषय. इथं विषय असा झाला, तिकडे तशी परिस्थिती. आपल्याकडे कसं आहे, पहिली गोष्ट त्याच्याबद्दल बोलायचंच नाही. ती बाईचं घर प्रपंचात लक्ष, धुणं धो, भांडी धो, जाडव, नामकं तमकं, शेरडा, कोंबड्या, करडं, लाकलबडी. हा ग्रामीण सिटीमध्ये सुद्धा ही मालिका बघ बाया, त्याचं ह्याच्याबरोबर अफेअर, येणी त्याला कसा मारला, ते आज कोणाबरोबर, परवा दिवशी कोणाबरोबर, तिने कुठला ब्लाऊज घातला ना, असा हार माझा नवरा मला कधी करायचा, आणि याचं टायमिंग तेवढं आणि त्याचं टायमिंग एवढं. लय अवघड आहे तुम्हाला सांगतो. ह्याच्यात सुधारायला चान्सच नाही माणसाला. इतकं आपण सगळे असे गुरफटले गेलेले. आपल्याला आपलं एवढं सोन्यासारखं लाईफ आहे ना, ह्या मोबाईलनी, टी व्हीनी, ह्याने त्यांनी असं कॅच केलं आहे. आपलं 24 तास कुठं जातात ती कळत नाही. आणि जे कानावर येते ते असं नकारात्मक, निगेटिव्ह येते. हा, याच्यात सौंदर्य शोधायचं कुठं? आता तरुण पिढीने, लहान मुलांनी किंवा तरुणांनी ह्यांचं भवितव्य काय योग्य वाटत नाही, चांगलं वाटत नाही, बारत्या लवकर निघत नाही, लय अवघड आहे. आता इथं विषय असा आहे की इथं आपल्याकडे मुलींना त्या सेक्सबद्दल बोलायचं नाही, माहिती द्यायची नाही, काय नाही काय नाही. मग तिने काय करायचं, तुम्ही कधी बी शाळा सुटली ना, 8वी 9वी 10वी 11वीच्या मुली बघा तुम्ही. ती आता ती सिटीतलं मला माहीत नाही बरं का, पण ती ग्रामीण भागात मुली अशा चाललेल्या असतात की प्रत्येक येणारा माणसाकडे, रस्ते येणारा माणसं ह्याच्याकडे अशा सावध वृत्तीने बघतात. म्हणजे बघतच नाही कोणाकडं. पोराकडं तर अजिबात चुकून सुद्धा बघत नाही. पोरांच्याकडे बघितलं त्याला एकदा जर ह्याच्याकडे बघितलं तर हे माझ्या मागच लागायचं, अशी मुलींची मानसिकता असते. कारण तिला त्यातलं नॉलेज नाही, माहिती नाही, काय नाही काय नाही. संस्कृती फक्त भारताची बाहेर नाही, आणि संस्कृती आहे म्हणून आपण आहे ही ध्यानात ठेवा. हां, काही झालं तरी आपण मरत नाही. आत्ता एवढ्यात फक्त कायदा आणि सुव्यवस्था जर थोडी बदलली ना, थोडी कडक केली ना, तर लोकांना असं वाटेल की बाबा मी एवढं कमावतोय, कायसाठी कमावतोय, स्वतःसाठी नाही कमवत माणूस. मी जे त्रास काढला ते आपल्या लेकराबाळांना त्रास काढायला लागू नये म्हणून त्याला थोडंसं बेटर लाईफ देण्याचा प्रश्न. म्हणून तर बरेचसे पालक आपले मुलं इंग्लिश मिडियमला टाकतात. काहीतरी केपेबल बनू, ह्याला काहीतरी व्यवस्थित बनू, मान सन्मान मला बी मिळेल चार समाजामध्ये. लोक चांगले पोरं केल्यात आणि समाधानाने तोंडासून जायला तो मोकळा झाला. साधं गणित असतं. पण आजूबाजूची परिस्थिती पाहिली त्या पालकांनाच घाबरलेल्या, बेदारलेल्या अवस्थेत आईला माझे पोरगी नाही पळून जावा टाकली तर आईला लग्न करू ॲडमिशन हिचं. तिने नाही तिकडंच काहीतरी एखाद्या मुसलमानाबरोबर लग्न करावं. लय शंका बापाच्या पोटात. बापासारखी काळजी कुणी करू शकत नाही. ह्या केसमध्ये आपल्या ह्या ज्योतीला सुद्धा अशा प्रकारचा निंफुम्यामुळे ही तरास बघितलं. बाप म्हणला थांबा, ह्यो कार्यक्रम वेगळा दिसतोय, हा कार्यक्रम आहे ना जाऊन द्या, गाडी करून टाकू पाडून. तारारी हा बायकोला म्हणा तू ग बस, तू किती शहाणी मला माहिती आहे, मी उगं कानामागं टाकलं म्हणून. पण लग्न जमायच्या वेळेस मी चौकशी केली तेव्हा मला कळलं होतं. बायको एक नाही दोन नाही, पूरला म्हणला मी पाहुणं पाहतोय, मी जे ठरवीन त्याशी लग्न करायचं. त्याला योगायोगाने पडली ह्या प्रकाशची गाठ. प्रकाशचं सगळं बघितलं, म्हणजे अपंग असला म्हणून काय झालं. आणखी एक विषय वेगळा होता की ती ज्योती आहे ना, हिथं जे चालचलन चांगलं नसल्यामुळे त्या बापाची इच्छा होती. त्यांनी म्हणलं इथं पैसा पाणी गडगंजी एकटा एक नवर दे प्रकाश असून दे, अपंग का कोण नसतं का, पण हा जावाई चांगला आहे. आणि पोरगा आता हा मुलगा खरंच सरस होता पण हे साकीट नव्हतं असं माझं मत आहे. आजकाल आहे ना मुलांची लग्न जमत नाही म्हणून लोक जे होकार देतात त्याला लगेच हा म्हणतात. बाबा चौकशी तरी काम कमी. तुम्ही ज्याचा वंश वाढवण्यासाठी जी मुलगी करताय ती तुमचा वंश तर बुडवणार नाही, एवढा एक साधा तुम्ही प्रयत्न करा आणि मग डोकं द्या. माणसं बिगर चुंबळीचं कुठे बी डोकं, आणि बिगर चुंबळीचं जर डोकं दिलं ना एखाद्या हांड्याला तर टोचतं. तर सगळ्याला माहिती ती चुंबळ महत्वाची. चुंबळ म्हणजे बाया वापरते मला माहिती आहे ना, ती डोक्या अशी ती ठेवायचं गोलन, मग हांडा ठेवायचं चुंबळ. आणि मग ही चुंबळीचा विषय जाऊन द्या. ह्या प्रकरणामध्ये ही जी ज्योती आहे ह्या ज्योतीचं लग्न लागलं. आता तिला काय तो नवरदेव आवडत नव्हता, पण बाप लय खामक्या होता. बाप मानला खड्डा घेऊन पुरींवरून फारशा बसून रात्री तू लय डोक्याला ताण दिला तर हा माझ्या नादाला नको लागू, तू गपचिप जायचं आणि बसायचं पाटा उभं राहायचं. हा नाही तर तुला खड्डाची, तू किती शानी मला माहिती. माझा एपिसोड जर त्याने आधी बघितला असताना तर पोरगी उचलली असती, जिल्ह्याच्या ठिकाणी नेली असती,
शासकीय ह्याच्यामध्ये रुग्णालयामध्ये, आणि तिथं विभाग आहे, तिथं MD डॉक्टर, MD म्हणजे डॉक्टर ऑफ मेडिसिन, त्याच विभागात त्या MD डॉक्टरकडे त्यांनी लगेच सांगितलं की निम्फोमेनिया हा जो आजार आहे हे असं मुलीचं चालचलन ठीक नाही, अमकं नाही तमकं नाही तमकं नाही, काय कुठं कळत नाही कोणाला, काय नाही, गपचिप सुंडरीत कुंडरी पुरी जाते, लेख माती, कसं होतं प्रॉब्लेम येतो. त्याच्यावर अमेरिकेत आता त्याच्यावर सेपरेट हॉस्पिटल त्यांनी गोळ्यांचा औषधोपचार. आपल्याकडे ना त्याच्याबद्दल हॉस्पिटल नाही, काय नाही, म्हणजे आपण ह्याच्या दृष्टीने वैज्ञानिक किंवा वैद्यकीय दृष्टीने सुद्धा कमी ध्यानात ठेवा. जागृतीच नाही, लोकांना माहीतच नाही. त्या एक कोर्स केला असताना 90 दिवसाचा, 120 दिवसाची गोळ्या खाल्ल्या ना की ती बावना कमी होऊन त्या पोरीचं जे लक्ष ऑटोमॅटिक अभ्यासाकडे लागलं असतं. हे पण विषय त्याच्यामध्ये. हे सगळे शरीराचे आपण या ओली मातीनं आजारगती शरीर म्हणजे काय. आता इंजेक्शन दिल्यापासून तर कोणाला बी अटॅक येतोय, लय पटकून अटॅक माणसं जातात तुम्हाला सांगतो. आणि सिरम इन्स्टिट्यूटने सांगितलेलं आहे की बाबा याच्यात आम्ही काय सांगितलं तर आम्ही कोरोना वाचवला, पण त्याचं पुढचं काही आमचं काही म्हणजे जे एक्सपिरियन्स जे घ्यायला होतं ते काय मी घेतलेला नाही. त्यांनी स्पष्ट लिखित सांगितलं, तसं काही विषय नाही. ही आता कसं आहे ती बरं आहे. ह्या केसमध्ये जसं लग्न झालं, आता हा जो प्रकाश दोबी जरी पाय वाळून गेले असले काय तरी नांगरटीच्या कामाला गडी 1 नंबर. नसून द्या पाय किंवा नसून द्या गुडघं नीट, पण नांगरटीला एकदम फाळमजी खटाखटच, विषयच नाही काय. पण ह्या बाईच्या डोक्यात जी पहिला विषय होता किंवा एखादा पहिला पंटर असन काय असन, हिच्या आता हिने तर ही लग्न झाली, ही नवरा म्हणजे काय, प्रपंच म्हणजे काय, थोडा वेळ घ्यायचा, काय घ्यायचा, हिच्याच नादात. हिला प्रॉब्लेम एकच की मला माझा नवरा आवडत नाही. आता तुम्हाला आतली गोष्ट सांगतो, आता महाराष्ट्रातल्या जेवढ्या स्त्री आहेत का, जेवढ्या बी असत्या, 80% स्त्रियांना स्वतःची नवरी आवडत नाही. बोला आता, पण ते काय सांगतात का बिचाऱ्या, ते काय म्हणतात पदरात पडलं पवित्र झालं. मी म्हणून आणले नाही तर कुणी सुद्धा दिवस काढले नसते. तुम्ही ऐकले का नाही कधी? तुम्हाला सांगतो, लोक बोलत नाही हो काय. एका पुरुषाला स्वतःची बायको इतकी डेंजर बोलती एकटा असताना, डेंजर म्हणजे बडबड करायला लागल्या वैतागली आहो, त्याला बाहेर टाकत नाही कोणाही तेवढं बोलायचं, पण तो ऐकून घेतो. काय करता, राईस प्लेटचा प्रश्न असतो संध्याकाळचा, नाही तर राईस प्लेट बंद. आता हिथं विषय असा आहे, ह्याने मग त्याला जीव लावायचा प्रयत्न केला आणि आईला म्हणला, आई रुसल्या फुगल्यावाने राहती, नीट बोलत नाही, असं नाही तसं नाही, तपल्याच गुंगीत राहती, मोबाईलच बघत राहते, एक प्रश्न 4 वेळा विचारायचा. पण असं राहून दे बाबा, तू अजून बारीक आहे, ती बारीक आहे, उन्हाळा पावसाळा आम्ही काढल्यात, काही दिवस जाऊन दे, एखादं लेकरू पोरसवर झालं की होईन सगळं व्यवस्थित. जुन्या माणसांनी काय खोटं सांगत नाहीत. आणि ते आई मदत करायची तिला स्वयंपाकाला, ह्याला त्याला सुने, आपल्याला एखादा प्रपंच करणारे घरून काही विषय नव्हता. रातच्या कामाला गडी हा बी चांगला होता, याचं काम. हा उलटा ते सुटलं ना, संध्याकाळी टपरी बंद केली ना, सिटोमध्ये जायचा, काही कवायना घ्यायचा, कुठं गुलाबजाम असन काय असन तिला घ्यायचा, हे तू यासाठी काय आणले, नवीन नवरी आहे. त्या प्रकाशचे पॉईंट एक चुकी नाही तुम्हाला सांगतो. पण ही अवलाद अशी भेटलेली तिला की ही अवलाद म्हणायची. नंतर तिने स्पष्ट बोलायला सुरुवात केली, लग्नानंतर झाले असते 4-5 महिने, तू माझ्या पुढं लय गोंडा, आणि अरे तुऱ्या बोलायच्या प्रकाशला, ज्योती तू माझ्या पुढं लय गोंडा गोळत नको जाऊ, मला तू आवडत नाही. तू माझ्या अंगाला चिकाटला ना, ते सॉरी स्पर्श जर केला ना, किंवा तू माझ्या अंगाला, आता मला ग्रामीण भाषा आहे, मला ग्रामीणच बोलावं लागणार राव. तू जर माझ्या जवळ आला आणि तू माझ्या अंगाला जर चिकाटला ना, तर मला लय किळशी ती बुवा, किळशी ती बाया. आता असं वाक्य म्हणलं, हे तर शिकलेलं पोरग होतं, ह्याला बी थोडं वाईट वाटायचं मनाला. हे सगळ्या प्रकारे प्रयत्न करायचा तिला सुखी ठेवण्याचा, पण फरक पडत नव्हता. शिव नर्वस व्हायचा, गप बसायचा, काय करणार दुसरं. अशा प्रकारे त्या बाईनी पूर्वीच लग्नाच्या आधीचा जो तिचा प्रियकर त्याच्या फोनवर बोलायचं, पण एक नव्हता. ती चॅटिंग कर, फोनवर बोल, 2-2 तास बोल. सासूने स्वयंपाक करायचा म्हणायचा, चल ग बाई जेवायला, तर मी थांबले अजून, मी आता झाकून ठेवा, मी नंतर घेईन गरम करून, असंही. ती सगळी जेवायची, हिचा एकटीचा ताड्या खिळं ओढायला लागली ना, फार खिळ मोडून गेली, आता हरकत नाही, पण खिळच ओढायला लागली बाई. ही साकीटला साकीट बसलं नाही. आता विषय असा झाला, हा जो प्रकाश आहे म्हणायला म्हणला कवर चालायचं बुवा असं.
बळतच चाललंय मला सगळं. आता काय बळच प्रपंच मारून मटकून. पण जाऊन दे, तिथं बी बरोबर आहे. आपल्याला जर पाय असतं ती बिचाऱ्या जरा फरकच पडला असता. तिथं काही चुकत नाही. मला वाटतं त्या बापान जबरदस्ती लग्न लावलंय काय ना बुवा, या असं ते मनातल्या मनात विचार करायचा. ही जे प्रियकराबरोबर बोलता 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 हिने काहीतरी डोकं लावलं. मी तुम्हाला सांगतो काय लावलं. प्रियकरात तिला सांगितलं, ज्योते, माझ्या जीवाची राणी तू, माझ्या काळजाचा तुकडा तू, पण निघून गेली. तू निघून गेली, माझ्या जीवनाचा आमुष्य झाली. जीवन आहे तुझ्यासारखी लय भेटते मला, पण तू नाही भेटायची. इथे का माझ्या आयुष्यात परत. आता तू माझ्यासाठी तुझा नवरा सोडून दे. तू म्हणले असा कसा सोडून देऊ, फुकाट नाही सोडून देणार म्हणले. लय प्रॉपर्टी याच्याकडे, याचा कार्यक्रम राबवते. आणि मग आपण मोकळंच झालो. म्हातारी काय 10-5 वर्ष जागायची. मग मी मालकीनच झाली. बघा बाई कशी डेंजरी. असं म्हणलं ते म्हणलं, आईला इथं डेंजर काम दिसतंय. तो जो प्रियकर आहे, ते प्रियकरला जर तिने ऑफर दिली असती की माझ्या नवऱ्याला, त्या अपंग नवऱ्याला प्रकाशला मार, ते नकार दिला असता. कारण बाई डेंजरी. एखाद्याचा मर्डर करता म्हणलं, तुम्हाला माहिती आहे का, 10,000 केक सुद्धा माणूस तयार होत नाही. सोपं नाही एवढं. पण त्याला जर अनैतिक संबंधाची जर किनारा असेल, ते संबंध असत्या, ते तयार होतात लोक. खरंच तयार होतात. म्हणजे आता आणि त्या तयार होतात याला कारण असे, लोक कायदा हातात घेतात. याचा कारण असं आहे की कायदा त्यांना गांडू वाटतो. ते आजूबाजूला पाहतात, ते पेपरमध्ये वाचतात, मोबाईलमध्ये पाहतात, टी व्हीला पाहतात की खरंच असा गुन्हा केल्यावर खरंच रोज फाशी लाटका. रोज 4-2 दिवसातून किंवा महिन्यातून 1-2 तरी गुन्हेगार फासावं लाटकावले ना, म्हणजे तसा गुन्हा असला पाहिजे. लोकांच्या मनात दहशत निर्माण होती. होतच नाही काय. सौदी अरबमध्ये चौकात चोरी करणाऱ्याचे हात कापले जातात सगळ्यांसमक्ष. सौदी म्हणजे अशा शिक्षा आहेत बाहेर. शर्यतच्या शिक्षा, शर्यतचं मला तेवढं लय आवडतं. इस्लाम धर्मात शर्यत कायदा आहे, शिक्षा लय खतरनाक. ती एखाद्या माणूस मारायचा, त्यांनी याचा माणूस मारायचा. लय बेकार काम आहे तिकडं. मुंडकी कापणाऱ्याचे लय प्रकार, मुंडकं छाटून उडून टाकतात. असल्या शिक्षा आहेत. भारतात काय झाले, कलकत्ता केस, वाईट अवस्था आहे. त्याच्यामुळं ज्याला इथून पुढं, ज्या नेत्याला पुढाऱ्याला असं वाटत असेल की मी माझी प्रॉपर्टी काही 1000 कोटी बनवावी, आता माझे काय 1000-2000 कोटी आहे, ती बाबा 2-4 कोटी कमवायची, भरपूर लुटावं ठेकेदारीच्या माध्यमातून किंवा कशामधून, त्यांनी थोडंसं जनतेच्या भावनांचा विचार करावा आणि कायदा कडक करावा. संपला विषय. ज्योतीने मला याला काटवायचं म्हणलं, मला कोणाची गरज नाही म्हणलं, मी याला मारते बरोबर. मंजुबाचं मंदिर, मंजुबाचं बघतो आता, गावातच गाव शिवाला, गाव कुस असतं. कुस म्हणजे गावाच्या बाहेरचा भाग, थोडा कोपऱ्यावरचा. आणि गावाची शिव बी असती, एखादी शिव असते, त्या शिवाच्या पलीकडे दुसरं गाव असतं. तिथं मंजुबाचं मंदिर होतं. म्हणले चला दर्शनाला. मंजुबाच्या मंदिराच्या शेजारी कठडा बांधलेली विहीर होती, 50 फूट खोल. त्या विहिरीमध्ये नेलं बा त्याला गोड बोलून. विहिरीच्या कठड्यावर बसला गाडी. ते स्ट्रेचर बिचर शेजारी तिथं 3 चाकाची खुर्ची. शिनी आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेतला, कसं काय सगळं वातावरण. बाई इतकी गदाळ होती, तुम्हाला सांगतो. तिच्या डोक्यात एकच, याला मारायचा आणि प्रियकराबरोबर मौजमजा करायची. तिने असं डोकं लावलं, इकडं तिकडं अंदाज करून. तिच्या त्या असं डायरेक्ट ह्या टेपला जाताना असं त्याला बी वाटलं नाही. माणूस बेसावध असतो. बेसावध असणं फार खतरनाक. प्रत्येक वेळेस सावध कवर सावध राहता. आता चालेल, जगायला सुद्धा परिस्थिती अवलंबून राहावं लागतं माणसाला. कोणाला मृत्यू कवा गाठीन सांगता येत नाही. त्या बाईने गापकून त्याचं 2 पाय धरलं. पाय जसं धरलं त्यांनी, हा प्रकाश आहे ना, त्याने हात जोडला. मला ज्योते तुझ्या पाया पडतो, मला मारू नको म्हणला. मी तुझ्या पायाचा दगड बनून राहतो म्हणला. तुला काय पाहिजे कर ज्योते, माझा जीव तू घेऊ नको. काय तू मला मारू नको. अयो, इकडं तिकडं त्यांनी बघितलं. त्याच्या मध्येला कोणतं त्याला मृत्यू समोर दिसायला लागला. आणि अशा परिस्थितीत त्या चांडाळणीने त्याचे पायवर उचलले आणि त्याला विहिरीत टाकला. विहिरीत आला अपंग माणूस, दोन्ही पाय त्याचे मांड्या लहान लहान. तो काय पावणार तुम्हाला सांगता. तरी तो ओरडत होता, वाचव वाचव त्याला म्हणत होता. पण ह्या वासनेने पछाडलेल्या कुत्रीला त्याची दया आली नाही, माया आली नाही. सकाळच्या पारी आंघोळ केल्यानंतर जी कुत्री
पांढऱ्या फॅक कपाळावर जे कुंकू लावित होती, आपल्या बागामध्ये कुंकू लावित होती आणि अख्ख्या समाजापुढं मंगळसूत्र घालून फिरत होती आणि पायात जुडी घालून फिरत होती, त्या पतीचा त्या नवऱ्याचा आशा. अरे तुला नाही ना नांदायचं, तू 56 कर, नाही तर बुधवार पेठेत जाऊन बस वेश्या व्यवसाय करीत. पण जीव काय लगी तू कोणाचा? तू सरळ घटस्फोट घे ना. पण तसं नाही, ह्याची संपत्ती बी पाहिजे. घटस्फोट घे बाबा, काय तू जीव कशाला घेत? आणि ती बी अपंग व्यक्तीचा, त्याच्या असहाय्यतेचा फायदा घ्या. अशा प्रकारची नीच नालायक स्त्री सुद्धा या समाजामध्ये जन्मते, ह्या गोष्टीचं वाईट वाटतं. आणि तिला पोषण करायला तशा स्त्रीच्या मानसिकतेला आणि त्याला हे मीडिया हे सगळं जबाबदारी. आजकालचं वातावरण कुणी कुणाला द्यायला तयार नाही. तो तळमळून त्याने काय त्याचा आत्म्याला वाटला असेल विचार कर, जीव सोडला त्या माणसाने. माणूस बुडला की एकदा दोनदा वर येतो, ध्यानात ठेवा, ऑटोमॅटिक नंतर बॉडी खाली जाते. पाहुण्या बिवण्याचा काय त्याचा विषय नव्हता. आणि अशा प्रकारे त्याला मारल्यानंतर ही तिथून बामठी निघून गेली. बामठी घरात गेली आणि म्हणले आम्ही कुठे गेलो? आम्ही कुठं नाही गेलो, आम्ही ते रानात गेले चक्कर मारायला, कोणाला सांगायचं नाही. पण त्याला काळजी आहे महाराज, त्याला काळजी आहे. तो आहे, बऱ्याच लोकांना माहिती आहे, ज्यांना विश्वास आहे. आणि ज्याला नाही ना, कळण थांबा जरा. एकनाथ पाटील त्या गावातले रहिवासी, त्यांना जाताना पाहिलं होतं. आणि नुसतं जाताना नव्हतं पाहिलं, तर त्यांच्यात थोडा वाद बी चालला होता. ही बाया भांडत असेल त्याकडे, तुम्हाला आवडत नाही काही असेल त्यांचं, पण त्याने म्हणलं की वाद पण ते कोणीतरी पाहिलं होतं. त्याच्यानंतर अर्जुन दोबी, त्यांच्याच बावकीतला गडी, त्यांनी सुद्धा पाहिलं होतं. यांना 2 माणसांनी पाहिलं होतं. आणि मग बेपत्ता कळल्याच्या पुढं आता ती गाव बाहेर असल्यामुळे लोक आहेत ना, ते अर्जुन दोबी होते त्यांच्या बावकीत. म्हणले अरे मी त्यांना पाहिलं होतं. मग ही चपापली जरा, म्हणले कुठं पाहिलं होतं? काय नाही म्हणले, शिकडं खाली गाव घुसलं जाताना पाहिलं होतं बाबा त्या आपल्या मंजूबाई. मला वाटलं चालले असेल देवाला. मग त्याच्या वडिलांच्या डोक्यात आलं. 2 दिवस झाले होते. 2 दिवसानंतर त्यांनी पोरं, आता बावकीतली पोरं, नवीन पोरं आता 17 ते 22 ॲक्टिव्ह असतात फार. म्हणजे पोरं बघा, आता पोरांनी काना दोघं एका गाडी तिघं बसली, इकडं बघ कुठं काय. त्यांना त्या जी विहीर होती त्या काठपाना गचपानात तिथं थोडंसं झाडं बिडी असते, त्याच्यात ती खुर्ची पडलेली दिसली. खुर्ची पडली की पोरांची टूप पिटली. विहिरीत बघितलं की ते त्यांची त्या प्रकाशचे कपडे बिपडे घातलेला मृतदेह, त्यांना पालथ्या अवस्थेत फुगलेला सडलेला अशा पूर्वात पाण्यात. आता काय, त्या ठिकाणी धरणगाव पोलीस स्टेशनला लगेच सांगितलं. पोलीस पाटलांनी फोन केला की गाडी आली गाडी आली की पोलिसांनी सगळी हटवली बाजूला. पहिल्यांदा ती बॉडी वरून बाहेर काढली, चेहरा बिरा अख्खा हवा. चांगुलपणाची किंमत ह्याच्यात चुकत नाही त्या पोराची. चांगुलपणाची किंमत अशी की त्याचा चेहरा डोळे बिळे सगळे माशांनी खाल्ले होते. म्हणजे ओळख पाटण्याच्या पलीकडे गेला, ओळख चेहऱ्यावर पडते ना. कोणाबिना काही गोंधलेलं नव्हतं, काय नव्हतं. पण कपडे बिपडे आणि त्याचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे अपंग होता, ते पाय वाळून मांड्या वाळून गेलेल्या होत्या, ते त्यांनी पाहिलं सगळं. म्हणले शाचे प्रकाशी म्हणले. त्यांनी मृताची ओळख म्हणलं ती हिथं कसा आला, त्याने आत्महत्या केली का, काही सगळं लागलं बिडे असते. धरणगाव पोलीस त्यांनी फक्त परिस्थितीचा अंदाज घेतला कोण काय, आणि सुरुवात सगळे करतात तशीच केली. आता जे नवीन पोलीस जॉईनिंग झालेत ते सुद्धा आपल्या चॅनलला भरपूर आहेत. काही PS आहेत, काही पोलीस आहेत. त्याच्यासाठी एक गोष्ट सांगतो. त्यांनी सुद्धा ह्याच्यातून असं शिकायचं की रॅपिड फायर म्हणजे काय. आता हे कसं होतं, धरणगाव पोलीस स्टेशनचे ते सिनियर गेले, त्यांनी बघितली परिस्थिती. सुरुवातीला पहिली स्टेज असते, पंचनामा झाल्यानंतर संबंधिताच्या नातेवाईक जे जवळचे घरातले शेजारचे म्हणा, यांचे जबाब नोंदवून घेणे. आता हे जबाब नोंदवण्याच्या कामामध्ये त्यांनी जी सुरुवात केली, माणसं घरात 3, आई बापन ती ज्योती. आईचा घेतला, बापाचा घेतला, ज्योतीचा घेतला. आणि ज्योतीचा जबाब घेतला की जबाब घेतानाच एक 12 ते 14 प्रश्न काढायचे. रॅपिड फायरचं तुम्हाला सांगतो तपासा. आता कसं करतात पोलीस एवढं सांगतात, पण पहिल्या काळात असं बऱ्याच वेळ व्हायचं आणि बऱ्याच केस ह्याच्यामध्ये सॉल्व्ह पण झालेले आहेत. आणि पोलिसांना ते काय सांगायचं, सिनियर आहेत ना, त्यांना सगळं माहीत असतं. रॅपिड फायर म्हणजे असा विषय 10 ते 15 प्रश्न लिहून काढायचे, त्याला जे विचारायचे त्या संबंधातले. 12 समजा 15 प्रश्न आहेत. एक प्रश्न झाला की पुढच्याचं उत्तर काय येतंय, लगेच दुसरा प्रश्न उत्तर काय येतंय, तिसरा प्रश्न. आणि उत्तर लिहून नाही काढायचं, यस किंवा नो एवढंच लिहायचं, उत्तर सांगायचं. किती वाजता गेली होती? 7 वाजता. बरं, काय झालं तिथं? तुम्ही गेलता तिच्यावर? नाही म्हणली, ती गेणार नाही. ती काय नाहीच म्हणणार ना, मिऱ्या खाल्लंच नाही, मारलंच नाही, असंच मला दुसरं काय म्हणणार आहे. 15 प्रश्न जर राघपाठ विचारले ना, बरं ठीक आहे, ओके, काही म्हणायचं नाही, काय नाही. त्या 15 प्रश्नाची यादी लेडी कॉन्स्टेबल असते, तिच्याकडे द्यायची. बायांचं लवकर जमतं, ती येणार. तेच 15 प्रश्न
पण विचारणार कसे, खालून वर ध्यानात ठेवा. 3 जणांनी ते प्रश्न त्यांना, मग त्यांना लगेच विसंगती, आणि ते ज्यावेळेस विचारते तेव्हा आधी ज्यांनी विचारलं तो शेजारी उभा असतो. पोलिसांची एक पद्धत फार छान असते, ती रॅपिड फायरमध्ये चांगले फासतात. बायांच्या बाबतीत जास्त वापरला ते का, गाड्यांचं काय नाही, गाड्यांना नाही टायरमध्ये कोंबला JCB तरी ती सांगते ती पडत घालणं जिथली बारी पद्धत आहे, त्याचं काय नाही, ती कमकावलं की होते. बायांना थोडं कायद्याचं बंधन असल्यामुळं आता महिला कॉन्स्टेबल त्याचा बी विचार नाही करीत, पण रॅपिड फायरने गुन्हेगार फाटतो, म्हणजे तुटतो लगेच. असं तुटतो म्हणजे मेंटली तुटला की तुटला असा विषय, शब्दात पकडला की पकडला. विसंगतीची आढळून येते सगळी. उचलली बाई उचलली, पण तिथं थोडंसं बाळात पण केलं. हां, ती कसं करतात ते काय सांगायची गरज नाही, मॅडमच करतात त्या, तिथं काही जेंट्सला अलाउड नाही. की तिने तेव्हा म्हणले असं झालं ही, मग तिथं जो CDR आहे काढला. मग जो प्रियकर त्याची त्याच्यात किती इन्व्हॉल्व आहे, किती काय आहे हे बी तपासलं. प्रियकर लय हुशार असतात, त्यांनी फक्त जोपर्यंत आहे ना फुकाट मिळते ना तवर, ते जर म्हणलं ना 2000 देतो का, जाऊन दे गाडी दुसरी, त्याच्यावर नाही तसले प्रियकर. त्याला काय इन्व्हॉल्वमेंट फक्त ह्या बाईची होती, आणि त्या बाईने त्या नवऱ्याचा खून केला. त्या खुनाच्या आरोपाखाली तिला अटक केली गेली, आणि आजही आता कोर्टात केस स्टँड आहे. पण धरणगाव पोलिसांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. त्यांनी अत्यंत छान आणि योग्य प्रकारे केसची बांधणी केली, जेणेकरून ही केसमध्ये ह्या महिलेला जास्तीत जास्त सजा होईल याची काळजी त्यांनी घेतली. इन्फोमेनियाचे उपचार केले असते तर बाईचं आयुष्यात बरबाद नसती झाली, आणि ह्याचा जीव वाचला असता प्रकाशचा. हे मला ह्या गोष्टीतून एवढा बोध घेतला तरी लय झाला. रामकृष्ण हरी माऊली.